गाणं कसंही असून दे, क्लासिकल असून दे, लाईट असून दे, लँग्वेज वेगळी असून दे, काही पण ते ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण माणूस शिकत जातो. मला हे येतं हा जो हट्ट असेल किंवा आग्रह असेल ना, की मला आता यायला लागलं, तर तिकडे तो फुल स्टॉप समजायचा. सुरीजी म्हणा किंवा अशोकजी म्हणा, खूप कंजूस आहे तारीफ करण्याच्या बाबतीत. अरे वा. म्हणजे त्यांच्याकडून जर पावती मिळाली तर ती खरंच खूप रेअरली मिळते आणि ती खूप जेन्युइन असते. वेलकम स्वप्नील, वेलकम. फेअर अँड लवली खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुझं खूप खूप स्वागत. आणि आता तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. काय रे? सरप्राईज या पिलरच्या पाठीमागे आहे. कोण आहे? राधा आहे का? राधा नाहीये, कृष्णा. तुझे सांगीतिक वासुदेव आहे त्याच्या पाठीमागे. जोरदार स्वागत करूया अशोक पत्कींचं. ओ माय गॉड. खुपते तिथे गुप्तेमध्ये पुन्हा एकदा तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. नमस्कार स्वप्नील बांदोरकर. आपण काय करता? मी एक छोटासा गायक आहे. तुमच्यासारख्या मोठ्या संगीतकारांकडे गातो. अच्छा. आणि नाही, पण आम्ही असं ऐकलेलं आहे की तुमचा मूळ व्यवसाय हा शिकारीचा आहे म्हणून. लोक शिकारीचा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल शिकारीचा, तसा नाही, शिकारीचा. मला एक गोष्ट सांग की फेसबुकवरती ज्यांची नावं असतात आणि फोटो भलत्याच अभिनेत्रींचे असतात किंवा एकदम हिरोईनचे फोटो असतात आणि नावं मात्र असं काहीतरी छान गोंडस नाव असतं मुलीचं, तर नंतर मग ज्यावेळेला तो फोटोवरती संशोधन केल्यानंतर भलताच फोटो निघतो. तर अशा ह्या महान गुन्हेगारांसाठी काय शिक्षा असावी असं तुला वाटतंय? कसं आहे की मी जोपर्यंत चांगला फोटो नाहीये, म्हणजे जोपर्यंत ओरिजिनल फोटो नाहीये, बरं. तोपर्यंत मी ऍक्सेप्ट करत नाही. कारण मी ऑलवेज इन्सिस्ट की फेसबुक हा जो प्रकार आहे, हे जे अरण्य जे आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा फोटो पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे basic हरिण असेल तर requirement. हरणाचा पाहिजे, चितळ असेल तर गप रे. चितळाचा पाहिजे. अरे काय गप्रे विचारतोय म्हणजे. हा. तर मी अशा अनेक लोक मला रिक्वेस्ट पाठवतात ज्या मी ऍक्सेप्ट करत नाही. मी त्यांना सांगतो की मला प्लीज तुमचा ओरिजिनल फोटो पाठवा. बरं. आणि ओरिजिनल फोटो नाही आवडला तर? ह्याच्यात काही शिकारीचा प्रश्न नाहीये. नाही, पण ओरिजिनल फोटो आला आणि तो नाही आवडला तर मग ऍक्सेप्ट करायची की नाही? असं काही नसतं. फक्त चेहऱ्यावरती मी जात नसतो. अच्छा, क्या बात आहे, क्या बात आहे. चेहरा सोडूनही अनेक गोष्टी आहेत. क्या बात आहे. बरं बरं. याच्यानंतर मी फार तुझी ह्या फ्रंटवरती खेचणार नाही, त्यामुळे तू तो घाम. पण मला एक गोष्ट सांग की तुम्हाला फक्त खेचण्यासाठी बोलवलंय? नाही, मी चौकशी करायला काय काय खुपते अशासाठी आम्ही इथे लोकांना बोलवतो. मग तू नंतर विचार ना मला, इथे सगळ्यांसमोर कशाला विचारलं? बरं, नाही मग आता प्रेमाने सगळ्यांचं आवडतं गाणं की राधा ही बावरी, ज्याचे संगीतकार गीतकार तुझ्या बाजूला आता बसलेले आहेत आणि तू इतका ते गाणं गायलेलं आहेस आणि जेव्हा जेव्हा गातोस ना तेव्हा तितक्याच तन्मयतेने आणि प्रेमाने असं तू ते गातोस. तर तू दरवेळेला गाताना कोणत्या राधेचा विचार करतोस किंवा दरवेळेला वेगळ्या राधे, म्हणजे जे काय म्हणजे राधेचा, कोणत्या राधेचा विचार करून तो गाणं गातोस? ऍक्च्युली खरं सांगू का, हां, ती राधा अजून मला दिसलेली नाहीये. काय सांगतोस? हो, म्हणजे त्या राधेच्या शोधेत आहे मी. आणि ज्या दिवशी मला ती राधा दिसेल, माझ्या समोर येईल, तेव्हा मी तिला सांगेन की बाबा तू खरोखरची ही राधा आहे जिच्यासाठी मी हे गाणं गातोय. बरं. तर अशा राधेच्या मी शोधात आहे. म्हणजे हे जे तुझं काही वक्तव्य आहे, तुला काय वाटतं की ह्याच्यामुळे ज्या काही समस्त राधा महाराष्ट्रामध्ये तुझ्या आहेत त्या सगळ्यांना डिस्करेज होऊन त्या निघून जातील का, त्या अजून जोमाने तयारीला लागतील की नाही मीच ती राधा आहे आणि आता मी ते प्रूव्ह करणार आहे? असं काही नाहीये, पण ही गंमत होती. हा, बोला. काय तुम्हाला त्रास देतो? अरे नाही, विचारतोय मी तुला. प्रत्येक ठिकाणी इन्स्पिरेशन असते ना, इन्स्पिरेशन शिवाय कसा माणूस गाऊ शकेल, कला सादर करू शकेल? पण इन्स्पिरेशन काय? इन्स्पिरेशन माझा रसिक वर्ग आहे आणि समोर बसलेल्या अनेक असंख्य राधा आहेत आणि चांगलं गायची इच्छा होते आणि ह्याचं कम्प्लीट श्रेय मला असं वाटतं की अशोकजींना जातं. इतकं सुंदर गाणं त्यांनी मला दिलं, माझ्याकडून गाऊन घेतलं, तर हे सगळं श्रेय मी अशोकजींनाच देतो. नाही, खरंय खरंय. आणि अशोकजींना तुला देखील माहिती आहे की आपण जरी कार्यक्रम माझा असला तरी ते आपल्याला गुरुस्थानी आहेत, त्यामुळे त्यांना मी अशा प्रकारे इन्स्पिरेशन विचारू शकत नाही राधेमागची. नशीब माझं.
तरी अशोकजी तुम्हाला सांगायचे असतात आम्हाला हरकत नाही म्हणजे काय. ह्याचं खरं श्रेय मला विचारशील तर स्वप्नीललाच जातं. कारण काय होतं, डमी शब्द म्हणून मी काय थोडंफार करतो. बरोबर आहे. तर रेकॉर्डिंगच्या वेळी हा असतो तेव्हा त्याला बरोबर माहिती आहे पटपट पटपट तिथल्या तिथे करणं ही जरा कला असते. करेक्ट तर हे त्याला सगळं माहिती आहे. तर म्हणा तुम्ही करू शकता. तर म्हटलं मला एक 15-20 दिवस लागतील हा. कारण मी कवी नाही ना, आपण चाल कशी 10 मिनिटात बनवू शकतो आपण. खरंय खरंय. त्यामुळे चालेल म्हणून घाई नाही. बरं देवाची कृपा समजा किंवा काय, हा गेला गाणं मला माहिती नाही म्हणजे सुरू केलं मी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता गाणं तयार होतं. त्यांचा मला फोन आला सकाळी. त्याला फोन केला, म्हटलं अरे अरे गाणं रेडी आहे, तू ऐकल्यावर खुश झाला एकदम. आणि खरोखर म्हणजे ते आणि अक्षरशः गाणं- वन टेक गाणं लिहून दिलं त्यांनी. त्याच्यात काही बदल नाही म्हणजे. पण ते गाणं सुद्धा कसं लिहिलं माहितीये, उलटं लिहिलं मी. म्हणजे उर्दू लोक कशी लिहितात. आता भिरं ते आला म्हणजे सगळे ते शब्द पाहिजे आपल्याला. बघते रुसते करते मरते सरते काय असं सगळं लिहून काढलं आणि त्याला काय मॅचिंग होईल तर असे ते शब्द लिहिले मग आणि असं गाणं झालं. आमच्या खुपणाऱ्या कार्यक्रमाकडे येतो आम्ही की तुम्हाला आयुष्यामध्ये खुपलेल्या गोष्टी. खुपणाऱ्या गोष्टी म्हणजे एकच मला वाटलं की इतकं चांगलं काम करून, म्हणजे आता जवळजवळ 35-40 वर्ष मी काम करतोय, पण माझ्याकडे एकही हिंदीचा प्रोड्युसर भटकला नाही. करेक्ट. सगळ्यात खुपणारी गोष्ट. आणि माझी सवय आहे की मी स्वतःहून कोणाकडे जाणार नाही. पण याच्या पाठीमागची मग कारण फक्त एकच की तुम्ही नाही गेलास, म्हणजे स्वतःहून नाही मी गेला. नाही गेलो म्हणजे गेली 25 वर्ष हो. इतकं काम केलंय मी, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये असल्यामुळे देवाची कृपा आहे. म्हणजे नाटक, सिनेमा, जिंगल्स, सिरियल टायटल्स वगैरे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे इतका बिझी होतो मी. म्हणजे सकाळी 8 वाजता जायचो आम्ही रेडिओ वाणीला वरळीला स्टुडिओत, ते रात्री 2 वाजेपर्यंत काम चालायचं माझं. आता ते काम सोडून प्रोड्युसरकडे कोण जाणार खरंय खरंय. आणि का जावं, बरोबर आहे. तर म्हणून मी गेलो नाही आणि कोणी माझ्याकडे आलं नाही. तरी सुद्धा आपण असं म्हटलं की मराठीमध्ये देखील तुमचे कंटेम्पररी तुमच्या बरोबरचे जे इतर संगीतकार होते त्यांच्या हिट गाण्यांच्या संख्येपेक्षा तुमची हिट गाण्यांची संख्या ही कितीतरी पटीने जास्त आहे असं मी सरळ म्हणेन. पण तरी सुद्धा मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला जेवढं ग्लॅमर मिळायला हवं होतं, जेवढी तुम्हाला प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी मिळाली नाही असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याचं कारण? माझा स्वभावपणा. अच्छा. कारण काय, हल्ली डोक्यात हवा जाणं द्यायला म्हणतो आपण, हो. अशी पिढी आहे सध्याची. पण हा अख्ख्या पिढीवर आरोप नाही ना हा का? नाही तुझ्यावर नाहीच. नाही मग कुणावर आहे? नाही आहे, काही लोक आहेत. आता तेच सांगतो मी, शंकर महादेवन माझ्यापासून सुरुवात झाली त्याची गाण्याची. तो आजही म्हणजे त्याच रिस्पेक्टने भेटतो, त्याच ह्यानी भेटतो मला, मायेने प्रेमाने. किंवा असे स्वप्नील आहे आता, किंवा कविता कृष्णमूर्ती, किती जणी शान, माझ्यापासून किती लोकांची सुरुवात झाली म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये. ही देवाची म्हणजे कृपा आहे म्हणजे माझ्यावर, की मी काय कोणाला हे करेल नाही, पण झाली सुरुवात. की अशोककडे पहिल्यांदा गायला आणि चला सुरुवात झाली, अशोककडे गायला आणि सुरुवात, की माझं एखादं कंपोजिशन हिट झालं. बरोबर. तर अशी कितीतरी उदाहरणं मी देईन तुला. म्हणजे माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण सुरुवात झाली. तर काही लोक म्हणजे आदराने म्हणजे रिस्पेक्ट देतात की बाबा तुमच्यामुळे झाला सुरुवात किंवा काय. पण काही म्हणजे ओळख दाखवत नाही अशी आहे. तर त्या लोकांवर आरोप आहे माझा फक्त. स्वप्नील, मला एक गोष्ट सांग की तू शिकला का नाहीस रे? म्हणजे अरे गपरे. ते एक खुपणारी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. पण खूपच नाही, कारण मी गाण्यामध्ये चांगलं करतोय. जे मला करायचं, जे माझं पॅशन आहे ते मी चांगलं करतोय, ते चांगलं जोपासतोय. त्यामुळे ही आता गोष्ट मला खूपत नाही. पण ही गोष्ट मला काही काळाआधी खूपायची की मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकलो नाही किंवा इंजिनियर होऊ शकलो नाही. पण आता तसं मला वाटत नाही. पण तू इंजिनियर झाला असतास तरी देखील एकदम असाच असतास बरं का. म्हणजे चांगला असा म्हणजे तीच सांगतोय, असा म्हणजे असाच कृष्ण असतास. अच्छा. आम्ही एक रेकॉर्डिंग करत होतो, कुठलं तरी फिल्मचंच गाणं होतं आणि आशुजींनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुला एक छान गाणं गायचंय. आणि ते गाणं माझ्याकडून रिहर्सल करून घेतली आशुजींनी. पण दुसऱ्या दिवशी असं कळलं की ते गाणं चा सीन बदललाय किंवा सिक्वेन्स बदललाय आणि ते गाणं फिमेल ओरिएंटेड झालेलं आहे. आणि ते गाणं होतं सारंगा.
आणि त्यावेळेस मला खरंच खूप खुपलं होतं की इतकं सुंदर गाणं माझ्या हातातून असं. नाही प्रश्नच नाही. पण ह्या खुपणाऱ्या गोष्टीवरनं आपण अशोकजींकडे येऊया. अशोकजी, तर अशी काही कॉम्पोजिशन, अशी काही रचना की जी लोकांपर्यंत पोचली नाही ह्या ना त्या कारणामुळे, असं असं एखादं? पुष्कळ आहेत, पण त्याच्यातलं एक छोटंसं सांगतो मी. हां शंकर महादेवांचं मागाशी नाव घेतलं म्हणून सांगतो. जेव्हा तो नवीन आला होता इंडस्ट्रीमध्ये आणि माझ्याकडे कमांडरचं गायला आणि हिट झालं. हो त्याच्यानंतर दामू किंकरेंचं एक पिक्चर करत होतो मी, हां हां सखी माझी. तर त्याच्यामध्ये एक गाणं करायचं होतं. तर मला एक सवय आहे ना, कंपोजिशन करताना एक डमी शब्द लिहायचे. हां तर मी ते त्याला जिंगल गायला आला होता शंकर. तर म्हटलं, शंकर तुम्हारे लिए गाना बना है, आणि त्याला गाऊन दाखवलं. त्यांनी ते ऐकलं विकलं, रिहर्सल नाही काही नाही हां. आणि ते गाणं रेकॉर्डिंग कधी झालं 9 महिन्यानंतर. म्हणजे प्रोड्युसरचा काही प्रॉब्लेम असेल समजा का. आणि 9 महिन्यानंतर मी शंकरला फोन केला. म्हटलं, शंकर वो गाना कर रहे हैं, तुमको सुनाया तो देखो. त्याने मला फोनवर गाऊन दाखवलं ते गाणं. म्हणजे काय मेमरी असणार त्या माणसाची. स्वप्नील, एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जवळपास मला माहितीच आहे, पण तर देखील विचारतो की आत्ताच्या कंटेम्पररी गायकांमधलं, म्हणजे तुझी गाणी येत आहेत त्यावेळेला इतर गायकांची देखील गाणी येत आहेत, त्याच्यापैकी तुझा आवडता गायक कोण? अवधूत गुप्ते. काय यार, तू मला अनपेक्षित उत्तर दिलं सगळं. बर, माझ्या व्यतिरिक्त आता खरं बोल. अमय दाते. क्या बात आहे. बर, अजून नाव सांगू? अजून नाव सांग. अजय गोगावले. अजय गोगावले. क्या बात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून नाव सांगू? हो आहेत तर सांग. खूप तरी ते बांदोडकर नावाचा कार्यक्रम सुरू केला पाहिजे असं मला वाटतं. अवॉर्ड्स ही गोष्ट फार म्हणजे काय म्हणतात त्याला, की तशी म्हटली तर फार महत्वाची आहे, तशी म्हटली तर नाही नाही. मिळालं तर छान वाटतं, नसतं नाही मिळालं तर जास्त वाईट वाटतं, असं असतं. तर अवॉर्ड्स म्हणजे स्पेशली आपण बाकीच्यांच्या अवॉर्ड्सबद्दल कशाला बोला, आमच्या झीच्या अवॉर्ड्सबद्दलच आपण बोलूया की झीमधलं एखादा अवॉर्ड एखाद्या वर्षी एखाद्या फिल्मला मिळेल असं वाटलं होतं आणि नाही मिळालं असं खूपलं होतं असं. आई शपथ पिक्चर केलं होतं, जर मगाशी गाणं गायला ते. अच्छा. आई किंवा आई शपथची गाणी सारेगमामध्ये भरपूर गातात लोक. हो आणि प्रोड्युसरही चांगला मिळाला होता. 70-80 म्युझिशियन घेऊन गाणी केली होती मी. बापरे. म्हणजे जुन्या काळात जसं व्हायचं हो हो. की वन टेक सवाल. वन टेक. आणि इतकं तब्येतीने काम केलं होतं म्हणजे अच्छा. त्या पिक्चरचं. आणि वाटलं होतं मिळेल म्हणून. पण मजा अशी झाली, त्याच वर्षी आई शपथ होतं आणि त्याच वर्षी सावली होतं. बर. हां, म्हणजे एका ठिकाणी 80 म्युझिशियन आणि एका ठिकाणी 3 म्युझिशियन सावलीसाठी. कारण क्लासिकल बेस होता ते Correct, correct, पिक्चर. हो. तंबोरा, तबला आणि हार्मोनियम. बरोबर. आणि सावलीला अवॉर्ड मिळालं आणि भरपूर अवॉर्ड मिळाले. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. म्हणजे वा. तरी तो एक आनंद वेगळा असतो परत. पण असं वाटलं होतं की आई शपथला मिळेल असं. ते तब्येतीत काम केलं होतं अगदी. खुपणाऱ्या गोष्टी खूप बोललो, आवडलेल्या गोष्टी, भावलेल्या गोष्टी बोललो नाही. तर त्यामधलं स्वप्नील, की मला असं वाटतं हे तर मला नक्कीच मला खात्री आहे की तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्या काही तुझ्या कामाच्या पावत्या मिळालेल्या असतील, शाबासकी मिळाली असतील, त्याच्यामधली सगळ्यात मोठी शाबासकी ही कायम सुरेशजींनी दिलेली असणार. पण ती कुठल्या कामासाठी होती, कुठल्या गाण्यासाठी होती? हा, सुरेशजी म्हणा किंवा अशोकजी म्हणा, खूप कंजूस आहे तारीफ करण्याच्या बाबतीत. अरे वा. म्हणजे त्यांच्याकडून जर पावती मिळाली तर ती खरंच खूप रेअरली मिळते आणि ती खूप जेन्युइन असते. तर आणि जेव्हा ती मिळते तेव्हा खरंच खूप समाधान वाटतो मनाला की की खरंच आपलं काम आवडलेलं आहे त्यांना. आणि असंच असावं माणसाने की रोज कौतुक करणारे लोक अनेक असतात, पण कधीतरी एखाद्या गोष्टीचं कौतुक करणारी जी व्यक्ती असतात त्याच्यामध्ये अशोकजींचं नाव आहे, सुरेशजींचं नाव आहे. आणि मला आवर्जून ते फोन करतात, सांगतात की हे गाणं खूप छान आहे, छान गायलास. असं असंख्य कार्यक्रमांमध्ये किंवा कुठलं एखादं गाणं असेल, फिल्मचं गाणं असेल, रेकॉर्डिंग असेल, तर ते मला सांगतात. आणि ती मिळालेली खरोखरची पावती असते आणि ती सुखदायक असते. मिले सूर मेरा तुम्हारा. हां. मिले सूर मेरा तुम्हारा सारखं एक त्याला काय म्हणता येईल आपल्याला, एक अजरामर आणि स्वर्गीय असं एक कॉम्पोजिशन तुमच्याकडनं
घडलं असंच म्हणायला पाहिजे कारण नाही म्हणजे कल्पनाच नव्हती एवढं काय होईल म्हणून. हो म्हणजे आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग केलं 13 भाषेत आहे ते, हो तर तेव्हा सकाळी आम्ही गेलो वेस्टर्न आउटडोअरला, फाउंटनला स्टुडिओ होता तेव्हा फेमस, आणि रात्री फोन आला प्रोड्युसर असं असं करायचं आहे म्हणून घेऊन. मग ते कशामध्ये बनवू शकतं, एवढ्या 2 ओळी होत्या सगळ्या मिळून. बरोबर. तर काय म्हटलं ह्या रागात होऊ शकतं, हा सुनाव ठीक आहे, और म्हटलं यमनमध्ये पण होऊ शकतं, ओके, भैरवीमध्ये पण होऊ शकतं, 2-3 आहे त्यामुळे हे अच्छा आहे जे आत्ता म्हणजे भैरवीतलं ते बरोबर. ते झालं. बरं ते सगळं सुरुवात झाली. बरं आम्हाला लँग्वेज माहिती नाही, म्हणजे तामिळ, तेलुगू, कन्नड, ओरिसा, विरिसा हे कुठे माहिती ना आपल्याला. तर सुपरवायझर आले होते सगळ्याचे, त्या आम्हाला त्याची मदत झाली त्यांची. मग ते त्यांची भाषा आम्ही मराठीत लिहून घ्यायचो प्रत्येक लँग्वेज. बरं. आणि मग ते अरे ह्याचं मिलेसूरचं एवढंच आहे मीटर. बरोबर. मीटर. तर म्हणाला ओके, प्रोड्युसर म्हणाला हमको तो वही चाहिए. तर म्हटलं नाही होऊ शकत ना वगैरे. म्हणजे प्रेमाचं भांडण व्हायचं प्रत्येक लँग्वेजच्या वेळी. बरोबर. पण ते इतकं गोड झालं तो प्रकार सगळं. पण ह्याचं सगळं श्रेय मला विचारशील तर लुईस बँक्सला जातं. बरं. त्यांनी जी गुंफण केली आहे ना, गुंफण केली आहे, म्हणजे एकातून असं जो प्रवास आहे सुरांचा, क्या बात आहे. आणि तिकडचं ते सगळं दाखवलंय त्यांनी. अशोकजी तुमच्याबद्दल मला एक खूप छान गोष्ट वाटते. म्हणजे आम्ही तुमच्याकडे अचंबितपणे हिमालयाच्या सफरीवर गेलेल्या ट्रेकरसारखे बघत असतो की आपण एवढेशी आणि एवढ्या हिमालयासारखा मोठा माणूस म्हणजे अशोक पत्की कसं हे सुचतं वगैरे वगैरे. आणि तुम्ही खांद्यावर हात टाकून बऱ्याच वेळा असं सांगता, अरे ही फ्रेज कळली नाही का तुला, अरे ही तिथली आहे, अरे हे नाही का. म्हणजे स्वतःच्याच कॉम्पोजिशनमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा सहजासहजी सांगता की अरे नाही हा आत्मा ह्या रागामधला आहे, किंवा अमुक अमुक गाण्यामध्ये त्यांनी पूर्वीच्या याच्यामध्ये असं जे वापरलेलं आहे त्याच्यातली ही फ्रेज आहे, किंवा असं स्वतःच्याच ह्या गाण्यातली फ्रेज त्या गाण्यात असं सांगता. तर हे काय तुमची ह्याच्या पाठीमागची सायकोलॉजी काय आहे? म्हणजे काय असतं की मुद्दामून कॉपी करणं नसतं, ते कंपोज करता करता एखादी फ्रेज येऊन जाते. आणि मग ते काही वेळाने आपल्याला स्वतःलाच आठवतं, अरे मदन मोहनचं एका गाण्यामध्ये असंच होतं, हा एक 4 नोट येऊन गेले आहेत. पण ते चांगल्यासाठी असतं ना. हो आपले आई वडील पण आपल्याला शिकवतात चांगल्या गोष्टी लोकांकडनं घे म्हणून. बरोबर. मग ह्याचं कॉपी करणं नसतं. कारण कॉपी करणं कधी असतं की रेकॉर्ड आणून लावली आणि आता त्याला तोडा. हा एक शब्द आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, हो हे गाणे को तोडते. कळलं की नाही. म्हणजे जे एक चांगलं गाणं असतं त्याची वाट लावा. तर तसं नसतं. एखाद्या रागात आपण जातो आणि रागामध्ये सहज होऊन जातं, तर ते झालं तर काय वाईट नाही, त्याला ब्युटी येते गाण्याला. तू कॉपी करायला बसला तर होऊ शकतं ते, तुला त्रास होणार, तो खूपच राहणार सारखं. करेक्ट. तू नवीन विचार केला ना कोणत्याही गोष्टीचा, जसं भातुकलीच्या खेळामध्ये मी नवीनपणे विचार केला की देवानी असं केलं, मग त्याला आता कसं तोडूया आपण, कसं, असं नाही केलं. असं नाही केलं. मला काय वाटतं बाबा, तिची व्यथा काय आहे, करेक्ट आहे. तर तो असा विचार केला ना आपण नवीन, तर ते चांगलंच होतं काम. असो. अशोकजी, जाता जाता 1-2 प्रश्न फार महत्त्वाचे, की तुम्ही इतक्या लोकांबरोबर काम केलं आहे आत्तापर्यंत तुम्ही ज्या लोकांबरोबर काम केलं त्याच्यापैकी सर्वात आवडता गीतकार, सर्वात आवडता गायक आणि सर्वात आवडता दिग्दर्शक? संजय सुरकर बरोबर काम करायला आवडतं मला. अरे वा. कारण तो त्रास देत नाही. नाही, हे मुख्य असतं तुला सांगणं. कारण काय असतं, प्रोड्युसर किंवा डिरेक्टर असतात ते पैसे देण्यापुरते असावे असं मला वाटतं. किंवा तुला काय पाहिजे ते एकदा सांगून बाजूला व्हावं. बरोबर. नाहीतर काय होतं माहिती आहे, आपण करत असतोय, आपल्या डोक्यात एक विचार चालू असतो, थॉट चालू असतो, आणि ह्यांचं नाही हो, रहमान का गाना मालूम है क्या तुमको, उसको जरा कुछ अरे ते सिच्युएशन कुठे आहे किंवा काय, होय की नाही. हां, खरी गोष्ट आहे म्हणजे. आणि त्रास होतो त्याच्यामुळे. काय होतं, माझंही ते गाणं राहत नाही, तुझंही राहत नाही, आणि काय विचित्र होतं मग ते. तर असं करू नये. तर संजय सुरकर आहे किंवा विनय. आणि तुला जास्त माहिती आहे ना, कारण तू आता नुकतं एक सुंदर चित्रपट केला आहे आणि तुला खूप दिग्दर्शक खूप चावलेला आहे, त्यामुळे बसा. अजिबात चर्चा करायची नाही. बोलू का अजिबात. एवढं खूपते तुला, केवढं खूपते रे. नाही, एक्सक्यूज मी, माझ्या क्लायंट बद्दल इथे काही बोलायचं नाही. सगळ्यांबरोबर मला खूप आनंद झालेला आहे. शट अप, तुम्ही कंटिन्यू. तर विनय आपटे एक आहे, नाटक करताना तो मला सांगतो की मला संगीतातलं कळत नाही, तुला जे वाटेल ते कर. अरे वा. असा फ्रीडम दिला पाहिजे मला असं वाटतं. खरं. तर तेच काम चांगलं होतं. खरं. तर संजय सुरकर एक मला आवडतो दिग्दर्शक म्हणून. नंतर सुरेशजी तर
ग्रेटच म्हणजे गायक म्हणून. तसं देवकी फिमेल विचारलं तर देवकी पंडित माझी आवडती, म्हणजे सोनं करते ते. गाणं तिच्याकडे ठेवावं. हा. आणि गीतकारमध्ये काय आता सध्या म्हणशील तर प्रवीण दवणे साहेब मस्त लिहितात. हो ना. आमच्यासारख्या नवीन नवोदित संगीतकारांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय टिप द्याल? सल्ला म्हणजे एक तर त्यांनी सगळं चांगलं ऐकलं पाहिजे. पहिली गोष्ट, ऐकण्याने पुष्कळ शिकायला मिळतं. कळलं की नाही? काय कोणत्या गाणं कसंही असून दे, क्लासिकल असून दे, लाईट असून दे, लँग्वेज वेगळी असून दे, काही, पण ते ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण माणूस शिकत जातो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे की मला हे येतं, हा जो हट्ट असेल किंवा आग्रह असेल ना, की मला आता यायला लागलं तर तिकडे तो फुल स्टॉप समजायचा. करेक्ट. तर शिकण्याची वृत्ती पाहिजे. स्वप्नील, इतकं छान तुला राधा ही बावरी असं एक तुला छान गाणं ज्या माणसांनी दिलं त्यांना, त्या गुरूंना तू गुरुदक्षिणा म्हणून काय परत देणार आहेस का? सगळं त्यांचंच आहे, मी त्यांना कोण देणार? अरे असं कसं? त्यांनी मागावं माझ्याकडे काही, मी त्यांना देणार. बरं, एनिवे, आता शेवटची गोष्ट म्हणजे प्रश्न नाही आहे, तुला एक वेगळी गोष्ट चॅलेंज म्हणून करायला सांगणार आहे. ओके. तू अभिनेता म्हणून देखील स्वतःचं करिअर सुरू केलं सावली चित्रपटापासून. अभिनेता म्हणून करिअर सुरू केलं नाहीये, ते एक ऍक्सिडेंट होता. ऍक्सिडेंट वगैरे काय नव्हता. हां. तू केलंय. बरं, मग काय करावं? मग आता असं करावंस तू की हां. ही जी माझी दाढी आहे ना, हां. ही विसरावीस. हां. हां, माझा जो टाय आहे हां. किंवा हे सगळं विसरावंस आणि समजावंस की मी राधा आहे. ओके. हां, आणि तू कृष्ण आहेस. तू मला प्रपोज करायचं आता. ज्याप्रमाणे तुझ्या फेसबुकमधला आकडा वाढतो त्याचं सगळ्याचं प्रात्यक्षिक तू इथे द्यायचंस. अरे काय रे? रे नाही ग. पण ह्यात अभिनय कुठे आला? कशात स्वप्नील? ह्यात म्हणजे कशात? शिवा, मला तर बोर करतोयस तू. अवधूती. हां, अवधूती गुप्ती. नावं कसली घेतोस विचित्र विचित्र? राधी, राधे. ओ, किती सुंदर दिसतेस ग दाढी काढून इश्श, आणि तो कोट घालून, टाय घालून. अव्वा. खूप आवडतेस तू मला. तुला काय वाटलं एवढ्याने पोरी पटतात? कष्ट घे मेल्या, कष्ट घे. ओके, कंटिन्यू. हा, काय करतेस? मी चहा पितीये, पुढे बोल. मी पण चहा पितोय. काय सांगते, मला दिसतंय. मग पुढे काय? पुढे काय मला काय माहित, तू पुढे नाही मला. येशील माझ्याबरोबर? कुठे? खुपते तिथे गुप्ते. मला वाटतं आती का खंडाला तर विचार.